पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये पुन्हा राडा झालाय। भाजप युवा मोर्चा आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। त्यामुळे विद्यापीठामध्ये जेएनयूची पुनरावृत्तीसाठी प्रयत्न केले जात आहेत असा आरोप भाजपने केलाय। तर ही भाजपची चाल असल्याचा घणाघात डाव्यांकडून होतोय। पण यामागे नेमकं कारण काय? खरंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उजवे विरुद्ध डावे वादाची सुरुवात झाली आहे का, की विद्यापीठ ही राजकारणाची लॅब बनली आहेत असा सवाल उपस्थित होतोय। आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला। तर विद्यापीठामध्ये जेएनयूची पुनरावृत्ती घडवण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप भाजपने केलाय। काय घडलं विद्यापीठात पाहूया त्यावरचा लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। पुणे विद्यापीठात जेएनयूच्या पुनरावृत्तीसाठी प्रयत्न, भाजपचा खळबळजनक आरोप। विद्यापीठात भाजयुमोचा डाव्या संघटनेसोबत राडा। पंतप्रधान मोदींविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वातावरण तापलंय। विद्यापीठात भाजप आणि एसएफआयचे कार्यकर्ते आमने सामने आले। पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केलं। यावेळी एसएफआय संघटनेचे झेंडे देखील जाळण्यात आले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये भाजप आणि डाव्या संघटनांचे विद्यार्थी आहेत ते आमने सामने आलेले आहेत। इमारतीच्या समोर आपण पाहतोय मोठा गोंधळ या ठिकाणी सुरू आहे। सुरुवातीला भाजपकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं, पण त्यानंतर भाजपने डाव्या संघटनांचा जो लाल झेंडा आहे तो या ठिकाणी आणला आणि त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काही दिवसांपासून विद्यापीठात अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतायत। विद्यापीठात जेएनयूची पुनरावृत्ती घडवण्याचं काम काही संघटना करत असल्याचा आरोप भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केलाय। विद्यापीठाच्या प्रिमायसेसमध्ये काही भिंतींवरती त्यांनी अर्वाच्य भाषेमध्ये काही अश्लील मोदीजींच्या विरोधामध्ये काही वॉल पेंटिंग केले आणि भारतीय जनता पार्टी मोदीजींच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने जर कोणी भूमिका घेत असेल तर त्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी निश्चित तत्पर आहे। आज आमचा विद्यापीठाला सवाल आहे की तुम्ही या विषयामध्ये तातडीने कारवाई करणार का नाही। 30 नोव्हेंबरला विद्यापीठात एसएफआय संघटनेची सदस्य नोंदणी सुरू असतानाही काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केला। त्यामुळे भाजयुमो आणि डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। त्यानंतर विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल लिहिलेल्या आक्षेपार्ह मजकुरामुळे वाद विकोपाला गेला। आता दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्यांनी आमच्यावर हल्ला केला, आमच्या स्त्री कार्यकर्त्यांना हात लावला, आमच्यावरती हल्ला केला, याच्यावरती ह्याच्या डोक्याला लागलंय, ह्याच्या डोक्यात सायकल घातली, याला जमिनीवर आडवायचा फोन घेतलाय, याच्यावरती 4 ते 5 कार्यकर्त्यांनी लाथांनी त्याला तुडवला। सत्ताधारी पक्ष यांच्या सौजन्याने सुरू असलेलं राजकारण आहे हे स्पष्ट होतं। याच्या विरोधात सर्व पुरोगामी धर्मनिरपेक्ष नागरिकांनी एकत्र येऊन हा जो लोकशाही अधिकार आहे विद्यार्थ्यांचा तो वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे। दिल्लीतील जेएनयू विद्यापीठ अशाच घटनांमुळे बऱ्याच वेळा चर्चेत आलंय। विद्यापीठात देशविरोधी नारे दिल्याचा आरोप झाला होता, तर विद्यापीठ कॅम्पसमध्ये हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्या। त्यामुळे शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील विद्यापीठात वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असा सवाल उपस्थित होतोय। पुण्याहून अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नेमकं काय घडलं होतं ते आपण बघितलं। आता याच्यावर बोलण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदीप गावडे आणि त्याचबरोबर एसएफआयचे विद्यार्थी सोमनाथ निर्मल हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांच्याकडून त्यांची ही भूमिका आपण जाणून घेऊया। सगळ्यात आधी जाऊयात भाजप युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांच्याकडे। प्रदीप गावडेजी, जे काही आज विद्यापीठामध्ये झालेलं आहे किंवा याच्या आधीपासूनही होत आलंय ते आपण बघतोय, पण तुमची भूमिका नेमकी काय आहे? का तुम्ही आक्रमक झालात? नाही, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे या विषयावर चर्चा करताना की गेले 2-3 दिवस विद्यापीठामध्ये जाणीवपूर्वक
विद्यापीठाचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न डाव्या संघटनांकडून चालू आहे. डाव्या संघटनांचं राजकीय अस्तित्वही कुठं राहिलेलं नाहीये आणि त्यांच्या विद्यार्थी संघटनांचंही अस्तित्व कुठं राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे स्वतःचं नसतेतलं अस्तित्व असं थोडंसं काहीतरी कुठं करून हिंसा करून दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत. 2 दिवसापूर्वी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवर डाव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला 5 टाके पडलेले आहेत. त्याच्यानंतर काल दिवसभर डाव्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात धुडगूस घातला. दिवसभर मोदींच्या नावाने त्यांनी शिव्या दिल्या, मोदींच्या नावाने घोषणा दिल्या. एवढ्यावरच थांबले नाहीत तर काल रात्री अत्यंत अश्लील अशा पद्धतीचा मजकूर जो माध्यमांसमोर सांगताही येणार नाही असा मजकूर त्यांनी काल एका विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये लिहिला की तो मी आता माध्यमांना सांगूही शकत नाही, पण आपल्याला माहिती असेल की तो मजकूर काय होता. इतका घाणेरडा मजकूर लिहिला. त्यानंतर आज भाजपा आंदोलन करत होती की अशा पद्धतीने विद्यापीठांमध्ये काही लोक जे वर्षानुवर्ष पडीक आहेत, जे विद्यापीठाचे विद्यार्थी नाहीत, ते अशा पद्धतीने तिथं विद्यापीठाचं वातावरण खराब करतायत. त्यांच्यावर कारवाई केली जावी, पोलिसांनी कारवाई करावी, विद्यापीठ प्रशासनाने कारवाई करावी. यासाठी भाजपचं आज शांततापूर्ण असं आंदोलन चाललं होतं. परंतु आमचं आंदोलन चालू असताना डाव्या संघटनेचे काही पदाधिकारी आमच्या आंदोलनामध्येही आज घोषणा देत आंदोलनामध्ये घुसले. म्हणजे पहिले हे लोक विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना 5-5 टाके पडूस्तोवर मारतात. त्याच्यानंतर हे मोदीजींच्या नावाने अत्यंत अश्लील अशा पद्धतीची वॉल पेंटिंग तिथे करतात. आणि आज आमचं जे शांततापूर्ण आंदोलन चाललं होतं त्याच्यातही कुठेतरी घुसून त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं हे विद्यापीठाचं वातावरण खराब करण्याचं काम आहे. विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चांगलं काम होत आहे. पुणे विद्यापीठामध्ये G20च्या अनेक चांगल्या बैठका झाल्या. आता पुणे विद्यापीठामध्ये निश्चितच गावडेजी तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. यानंतर आपण सोमनाथ निर्मल यांच्याकडेही जाऊयात, त्यांचीही भूमिका जाणून घेऊया. सोमनाथ निर्मलजी, प्रदीप गावडे म्हणतायत की SFIच्या विद्यार्थ्यांकडून आमच्यावर हल्ले झाले होते, 5 टाके पडेपर्यंत मारहाण झालेली होती. तुमचं नेमकं म्हणणं काय यावर? SFIच्या वतीनं जी सभासद नोंदणी पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सुरू होती, ही SFIचा तो कार्यक्रम होता. सभासद नोंदणी चालू होती. ही नोंदणी चालू असताना ABPचे जे काही गुंड आहेत त्या गुंडांनी तिथे येऊन धुडकूस घालण्याचा प्रयत्न केला. नुसता धुडकूस नाही तर आमचा जो टेबल होता मेंबरशिप करण्याचा तो टेबल फेकून दिला आणि आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. SFIच्या कार्यक्रमामध्ये ABPच्या कार्यकर्त्यांनी यायचं कारणच काय? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल किंवा फर्ग्युसन महाविद्यालय असेल, असे वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठामध्ये जर SFI असेल, इतर आंबेडकरवादी संघटना असतील, इतरही NSS सारख्या वेगळ्या संघटना असतील, यांच्या कार्यक्रमामध्ये येऊन ABPच्या कार्यकर्त्यांनी सातत्यानं गोंधळ घालत आहे. हे जे काही कल्चर आहे अकॅडमिक कल्चर, हे कल्चर खराब करण्याचा प्रयत्न ABPच्या कार्यकर्त्यांकडून सातत्यानं होतोय. त्या दिवशी ज्यावेळेस मी स्वतः त्या सभासद नोंदणीच्या मोहिमेमध्ये होतो, हे करत असताना त्यांनी जे कार्यकर्ते म्हणून ते म्हणतायत ते कार्यकर्ते बिलकुल नव्हते, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. कारण की जेव्हा आपण पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा त्याच्यातले फक्त 5 ते 6 जण होते आणि उरलेले जे आमच्यावरती 35-40 जणांनी आमच्या 10-12 जणांवरती जो हल्ला केला ते लोक कोण होते याचा शोध घेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणजे आता चोराच्या उलट्या बोंबा, आता जे प्रदीप गावडे म्हणत होते की SFI यांच्यावरती हल्ले करते, तुम्ही SFIच्या कार्यक्रमांमध्ये येऊन त्यांच्यावरती हल्ले करताय आणि अशा पद्धतीनं दादांत खोटेपणा मीडियाच्या समोर बोलताय. राहतो प्रश्न आजच्या सगळ्या प्रकरणाचा, तर काल तुम्हाला माहित आहे की SFI वरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये निश्चितच सोमनाथ निर्मल तुमचा मुद्दा लक्षात आला आहे, पण या ठिकाणी दोन्हीकडून आरोप एकमेकांवर केले जात आहेत. त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मारलं किंवा ते विद्यार्थी आमच्यावर आले, अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पण प्रश्न हा उपस्थित होतो प्रदीप गावडेजी, शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामधील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ जे नावाजलेलं विद्यापीठ आहे, ज्या ठिकाणी देश विदेशातून विद्यार्थी येत असतात, त्या ठिकाणी अशा पद्धतीने राजकारण का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तुमचं उत्तर काय यावर? नाही, अगदी बरोबर म्हटलं आपण. विद्यापीठ हे राजकारणाच्या अशा पद्धतीने केंद्र होऊ नये अशी आमची इच्छा आहे. हीच ऍक्च्युली आज आमचं जे आंदोलन झालं भाजपचं पुणे विद्यापीठामध्ये, त्यात आमची हीच मागणी होती की आपलं विद्यापीठ त्यात आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे शिक्षणाचं माहेरघर आहे. असं असताना विद्यापीठामध्ये गेले काही वर्षांपासून खूप चांगले कार्यक्रम होत आहेत. आपल्याला माहित असेल G20ची बैठक पुणे विद्यापीठामध्ये झाली, मेरी माटी मेरा देश सारखा कार्यक्रम पुणे विद्यापीठामध्ये चालू आहे. तर सातत्याने पुणे विद्यापीठात चांगलं काम होत असताना काही जण डाव्या संघटनांचे कार्यकर्ते जे पुणे विद्यापीठात विद्यार्थी नाहीत, अनेक वर्ष तिथं पडीक आहेत, हे कार्यकर्त्यांना हे देशात जे एक चांगलं वातावरण तयार होतंय
त्या चांगल्या वातावरणाचा एक भाग म्हणून विद्यापीठांमध्ये जे एक चांगलं अकॅडमिक वातावरण तयार होतं हे यांना सहन होत नाही. कारण की यांच्या दृष्टीने वर्षानुवर्ष यांनी विद्यापीठांचा वापर स्वतःची राजकीय पोळी वाजण्यासाठी केलेला आहे. पण त्याचा आता चांगला विद्यापीठांमध्ये चांगलं अकॅडमिक माहोल तयार झालेलं आहे हे यांना सहन होत नाही. त्याच्यामुळे विद्यापीठाची जी एक शैक्षणिक परंपरा आहे ही यांना संपुष्टात आणायची आहे. तिथलं वातावरण कलुषित करायचंय. याच्यामुळे हे हल्ले करतात. सोमनाथ निर्मळ आता बोलत होते की यांनी हल्ला केला. अहो आपल्याला लाज वाटली पाहिजे हे बोलताना. सोमनाथ निर्मळनी सांगावं की परवा दिवशी कोणाला 5 टाके पडलेत? एसएफआयच्या कार्यकर्त्याला पडलेत की एबीव्हीपीच्या कार्यकर्त्याला पडलेत? मग चोराच्या उलट्या बंबा कोणाच्या आहेत नक्की? तुम्ही हल्ले करता, 5-5 टाके पडतात, तुमच्या कार्यकर्त्याला खर्च करत नाही, तुम्ही म्हणता आमच्यावर हल्ले झाला. अरे हे काय पद्धत आहे? म्हणजे तुम्ही म्हणता ज्यांनी हल्ला केला त्याला 5 टाके पडले. अरे वा. आणि आजचा व्हिडिओ मॅडम सगळ्या माध्यमांकडे आजचे व्हिडिओ आहेत. सोमनाथ निर्मळ यांनी तो व्हिडिओ बघावा की कुठल्या संघटनेचे कार्यकर्ते घुसलेत आमच्या आंदोलनामध्ये. सगळ्यांकडे तो व्हिडिओ आहे. आपल्याकडेही असेल, आपल्या प्रतिनिधीकडेही असेल. त्यांनी तो व्हिडिओ दाखवावा. सोमनाथ निर्मळ यांना काहीतरी बोलायचंय. बोला. शांततेत चाललेलं आंदोलन ते घुसत होते. अत्यंत दादांत खोटेपणा इथं चालू आहे याच्या माध्यमातून. त्या दिवशी आमच्या एका कार्यकर्त्याला 10-10, 15-15 गुंड मारत होते. तुम्ही व्हिडिओ जर पाहिला व्यवस्थित तर त्या व्हिडिओमध्ये अक्षरशः खाली आमच्या एका कार्यकर्त्याला लाथाबुक्क्यांवरून होते. राहतो प्रश्न टाके पडल्याचा. ते जे टाके पडलेले आहे त्यांच्या कार्यकर्त्याला, आमचा लोखंडी टेबल ज्यावेळेस तो उलटून टाकण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा ते टाके पडलेले आहेत. ते काय आम्ही मारल्याच्यामुळे ते टाके पडलेले नाहीयेत. मुळात एका जणावरती जर एवढे हल्ले होत असते, एका जणावरती 10-10, 15 जर हल्ले करत असतील तर हे कोण होते याचा शोध घेण्याची गरज आहे. दुसरा राहतो प्रश्न मुद्दा की आपल्या देशाचे जे काही पंतप्रधान आहेत त्यांच्याविषयी जो आक्षेपार्ह जो काही मजकूर वसतिगृहामध्ये कोरला गेलेला आहे त्याला जबाबदार कोण? सकाळचं माझं तुम्ही स्टेटमेंट जर पाहिलं तर विद्यापीठ प्रशासनाने याची सखोल चौकशी केली पाहिजे की कोण अशा स्वरूपाची विद्यापीठामध्ये हे जे काही वातावरण गढूळ करण्याचा कोण प्रयत्न करत आहेत. ही चौकशी विद्यापीठानं करण्याची गरज आहे. आणि जे दोषी आहेत त्या दोषींवरती कारवाई बिलकुल झाली पाहिजे. ही भूमिका सातत्याने एसएफआय घेत आहे. राहिला प्रश्न बोला प्रदीप गावडेजी, बोला. तुम्हाला काहीतरी बोलायचंय. बोला. नाही, ते दादांतपणे खोटारडेपणा करतायत की त्या दिवशी म्हणे काय ते त्यांचं टेबल हे करताना हे लागला. आमच्याकडे व्हिडिओ आहे की यांच्या कार्यकर्त्याने झेंड्याच्या काठीने मारला आमच्या कार्यकर्त्याला. त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्याला टाके पडलेत, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला टाके पडलेत. आणि आजचाही आमची मागणी हीच होती की सखोल चौकशी आजच्या प्रकरणात काल जे पंतप्रधान मोदींच्या विषयात आक्षेपार्ह वॉल पेंटिंग करण्यात आली त्या विषयात केली जावी. असं असताना आमचं आज आंदोलन होतं. त्यात घुसण्याचं काय कारण आहे? म्हणजे ज्या लोकांना खऱ्या अर्थाने कुणी ते आक्षेपार्ह मजकूर लिहिलाय ते बाहेर येऊन द्यायचं नाहीये, त्याच्यावर काहीतरी दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याला काहीतरी वेगळं वळण द्यायचंय, ते लोक आज आमच्या ह्याच्यात परत आंदोलनात घुसतायत. सोमनाथ निर्मळने सांगावं की आमच्या आंदोलनामध्ये घुसण्याचं कारण काय होतं? आमचं शांततापूर्ण आंदोलन चाललं होतं. आम्हाला तुमचं आंदोलन कशासाठी सुरू होतं? आमचं आंदोलन या विषयावर होतं की काल मोदीजींच्या विषयात जी अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीचे वॉल पेंटिंग करण्यात आलं. मोदीजी भारताचे पंतप्रधान आहेत. या जगात मोदीजींनी भारताची मान उंचावलेली आहे. याच्यावर तुमचं काय उत्तर आहे? आंदोलनामध्ये का घुसलात असा सवाल त्यांनी विचारलेला आहे. नाही, एकच मिनिट मॅडम. फक्त काल दिवसभर हे मोदींच्या विरोधात, सोमनाथनी जे सुरुवातीला सांगितलं की त्यांचं काल आंदोलन चाललं होतं, काल दिवसभर हे मोदींच्या विरोधात तिथं घोषणा देत होते आणि यांच्याच लोकांनी काल मोदीजींच्या बाबतीत आक्षेपार्ह अशा पद्धतीची ती वॉल पेंटिंग केली. त्याला कुठेतरी आता वेगळं होतं, हल्ला झाला, हे झालं, ते झालं, हे चालू आहे. ज्या पद्धतीनं मी दिवसभरामध्ये ज्या पद्धतीनं पाहतोय की मीडियामध्ये जे नरेशन क्रिएट केलं जाते, म्हणजे आपल्याच याच्यामध्ये चॅनलवरती नाही ते वेगवेगळ्या चॅनलवरती जे बातम्या पाहतोय तर याच्यामध्ये असं दाखवलं जात आहे की एसएफआयचे कार्यकर्ते त्याच्यामध्ये घुसले. तर असं नाहीये. एक मिनिट मला द्या व्यवस्थित ते सगळं स्पष्ट करायला. मुळातच एसएफआयचे कार्यकर्ते ते नव्हते. जे काही नवसमाजवादी पर्याय ही जी काही संघटना आहे त्या संघटनेची सभासद नोंदणी विद्यापीठामध्ये आज सुरू होती आणि अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं त्यांचा तो कार्यक्रम होता. हा कार्यक्रम चालू असताना जे काही एबीपीचे जे काही गुंड आहेत त्यांनी त्यांच्यावरती अटॅक केला, त्यांना मारहाण केली आणि त्यांना मारहाण केल्याच्या नंतर मग त्यांनी तिकडे जाऊन विद्यापीठाची मेन बिल्डिंग जी आहे तिकडे जाऊन घोषणा दिलेल्या आहेत. आणि ते तिकडे जात असताना हा मॉब 400-300-400 जणांचा हा जो काही मुख्य म्हणजे सोमनाथ निर्मळ या ठिकाणी प्रश्न हा उपस्थित होतो की विद्यापीठ हे शिक्षणासाठी असतात, मग इथं राजकारण का? बोला.
मुळातच आपण जर पाहिलं तर विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत विद्यापीठांमध्ये. जी बहुजनांची जी काही मुलं आहेत जी शिक्षणापासून अनेक वर्षांपासून हजारो वर्षांपासून वंचित होती ती शिक्षणाच्या माहेरघरामध्ये येतात. सावित्रीमाईंनी जी शिक्षणाची दारं खुली केली त्यांच्याच नावाच्या विद्यापीठामध्ये ही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यांच्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून सोडवल्या जातात आणि चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं जावं यासाठी खऱ्या अर्थानं एसएफआय सारख्या वेगळ्या ज्या काही डाव्या विचार. पण सोमनाथ निर्मल, प्रश्न सोडवले जातात, त्यांची मदत केली जाते तिथपर्यंत ठीक आहे, पण अशा पद्धतीनं मारहाण करत असतील, धक्काबुक्की करत असतील तर हे कोणत्या लयाला चाललंय असा सवाल उपस्थित होतोय. हे अत्यंत चुकीचं आहे. ज्या पद्धतीनं विद्यापीठाचं जे रेप्युटेशन आहे ते खलास करण्याचा जो कार्यक्रम भाजप आणि एबीपीनं घेतला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो मी. कारण की यांच्या लक्षात घ्या तुम्ही की ज्या पद्धतीनं जे विद्यापीठ हे जे काय आहे सरकारी विद्यापीठ आहे आणि सरकारी विद्यापीठांना बदनाम करून त्यांचा निधी कमी करणं आणि ती विद्यापीठं बंद पाडण्याचं कटकारस्थान इथल्या भाजप सरकारने जे आखलेलं आहे त्याला मदत करण्यासाठी एबीपी सारख्या ह्या ज्या काही संघटना आहेत त्या मदत करतायत. निश्चितच. प्रदीप गावडे यांची एक शेवटची प्रतिक्रिया काय सांगाल प्रदीप गावडे? नाही, असं होतं की आता विद्यार्थी जे आहे हे एसएफआय वगैरे सारख्या त्या डाव्या संघटना आहेत त्यांच्या भूलथापांना बळी पडत नाहीत. त्यामुळे हे एसएफआय वगैरे सारख्या संघटनांचं विद्यापीठांमध्ये काहीच अस्तित्व राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हिंसा करून काहीतरी स्वतःची एक वाट निर्माण करण्याचा हे प्रयत्न करत आहेत. पण ही हिंसा कितपत योग्य? कारण ज्या ठिकाणी आपण शिक्षण घेतो हिंसा अयोग्य आहे. यांनी 5% पडूस्तर विद्यार्थी कार्यकर्त्याला मारलं. आजही यांचे लोक त्या आमच्या शांततापूर्ण आंदोलनामध्ये घुसले. मी मगाशीपासून हे सांगतोय की मगाशी आता ते म्हणले की बहुजन कार्यकर्ते शिकतायत. ज्या विद्यार्थी कार्यकर्त्यांना परवा दिवशी मारलं दलित समाजाचे कार्यकर्ते होते. ज्या विद्यार्थी कार्यकर्त्याला टाके पडले तो दलित समाजाचा कार्यकर्ता होता. अशा पद्धतीने हे दलित समाजाच्या कार्यकर्त्यांना मारतात. प्रदीप गावडेजी तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे आपल्या प्रेक्षकांपर्यंत. दरम्यान धन्यवाद प्रदीप गावडेजी आणि सोमनाथ निर्मल, तुमच्या दोघांचेही तुमचे मुद्दे पोहोचलेत. पण प्रश्न या ठिकाणी हा उपस्थित होतोय की विद्यापीठ हे शिक्षणासाठी असतं आणि या ठिकाणच्या ज्या विद्यार्थी संघटना आहेत त्या विद्यार्थ्यांची मदत करण्यासाठी असतात. पण याच विद्यार्थी संघटना एवढ्या मोठ्या प्रमाणावर राजकारण करायला लागल्या, एकमेकांना मारहाण करायला लागल्या तर विद्यापीठ ही राजकारणाची लॅब बनत चालली आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्या दृष्टीने आता पुढे नेमकं काय केलं जाणार, विद्यापीठ प्रशासन काय पावलं उचलणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. यानंतर आता पाहूयात पुढची मोठी बातमी मराठा आरक्षणाविषयीची. ती आपल्याला पाहायची आहे, मात्र त्याआधी थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.